प्रेक्षक आमच्या सोबत जोडले त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। क्लीन नीट टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते, त्यांचा देखील आभार मानतोय। त्यांची संपूर्ण टीम सज्ज झाली आहे। आणि नुकतंच ज्यांच्या शुभेच्छा या स्पर्धेसाठी आल्यात, गोल्ड मॅन ऑफ नवी मुंबई निलेश चंदू पाटील साहेबांनी देखील या स्पर्धेच्या निमित्ताने शुभेच्छा दिली, कारण की भरपूर चांगलं आयोजन आहे। आणि निलेश चंदू पाटील यांच्याबद्दल म्हणायचं तर नुकतंच जी ISPL स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये हॉटस्टार मध्ये कॅमेरामॅनने या गोल्ड मॅनला टिपलं होतं आणि तेव्हा मात्र चर्चा सुरू झाली होती की हा गोल्ड मॅन नक्की कुठल्या विभागाचा आहे, आणि सगळ्यांचंच लक्ष वेधलं गेलं होतं। आणि त्यांना देखील IPL ची देखील मागणी आहे आणि IPL साठी देखील त्यांना निमंत्रण दिलं जाईल। मुंबईमध्ये होणाऱ्या स्पर्धेमध्ये सामन्यामध्ये IPL मध्ये देखील निलेश चंदू पाटील हे आपल्याला पाहायला मिळतील, गोल्ड मॅन ऑफ नवी मुंबई। त्यांचा देखील आभार मानतोय। राजेश मोरे साहेबांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे। अनिकेत म्हात्रे समर्थक आयोजित वागेश्वर चषक स्पर्धा या स्पर्धेच्या निमित्ताने आलेल्या सर्वच अतिथी मान्यवरांचं हार्दिक स्वागत केलं जातं। चला कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण करूया बदल आणि ऐकूया मायक्रोफोनवर याच परिसरातील एक बेहतरीन आवाज, ज्या आवाजाने सध्याच्या घडीला जर पाहिलं तर नुकतंच ज्यांच्या वाणीतून 30+ क्रिकेट स्पर्धा गाजवली आणि आमचे परम मित्र आणि समालोचन क्षेत्रातील युवा समालोचक सुशांत पाठारे येथील मायक्रोफोनवर ऐकूया या मॅचची कहाणी सुशांत पाठारे यांच्या जुबाने। रवी पाटील खेळाडूंना विनंती करतो की रवी पाटील, पंकज पाटील आपण मंचावर या, कारण की आपला देखील एक विशेष सन्मान केला जाईल। रवी पाटील, तुम्ही आमचा आवाज ऐकत असेल तर कृपया मंचावर या। विश्वास घरत, आपण देखील मंचावर या, आपलं देखील सच्चे स्वागत आहे। आलेल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। चला मॅचला सुरुवात करा विनंती करतोय आणि मॅचच्या दिशेने जाऊया कमेंट्री बॉक्स मध्ये। सुशांत पाठारे, ओल टू कमेंट्री बॉक्स। धन्यवाद। थँक्यू सो मच विघ्नेश मडवी सर, व्हॉइस ऑफ नवी मुंबई आणि घनसोली गावाचे सुपुत्र आणि एक गोड आवाज या नवी मुंबई परिसरातील अनेक स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज आपल्याला सातत्याने ऐकायला पाहायला मिळतो। आणि मागच्या मॅचमध्ये मॅच क्रमांक 2 मध्ये त्यांचा आवाज आपण ऐकलात। लेजेंड समालोचक क्षेत्रातील महागुरु, आमच्यासारखे लहान समालोचनाचे प्रेरणास्थान आदरणीय संतोष म्हात्रे सँडी सरांचा आपण आवाज ऐकलात। पहिल्या मॅच मध्ये विघ्नेश मडवी सरांचा आपण आवाज ऐकलात। मॅच क्रमांक 3 आजच्या या दिवस रात्र खेळातली 3री मॅच क्रमांक आपल्याला पाहायला मिळते। अनिकेत म्हात्रे समर्थक आयोजित वागेश्वर चषक 2025 हे भव्य दिव्य आयोजन दिवस रात्र ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते या क्रीडांगणावर। आणि मॅच क्रमांक 3 रंगली जाते सुहान 6-3-3 घनसोळी विपक्षमध्ये खेळताना पाहायला मिळतात। अहिरोली कोलवाडा मॅचला होते सुरुवात, स्ट्राईक एंडला आपल्याला फलंदाज पाहायला मिळतात। अमित पाटील यंगस्टर खेळाडू आहे, घनसोली गावासाठी अनेकदा खूप चांगला खेळ राहिला आहे। अग्री कोळी प्रीमियर लीग मध्ये देखील खूप चमकदार कामगिरी या फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल। आणि बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आपल्याला पाहायला मिळतात। सूर्यकांत मडवी, पहिला बॉल, पहिलाच बॉल, पिकअप शॉट, ऑन साइडला फिल्डर आहे, डीप मध्ये पकडला झेल आणि पहिल्याच बॉलवर संपलाय अमित पाटीलचा खेळ। फलंदाज बाद, पहिला धक्का आपल्याला पाहायला मिळतो। ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळतात। गुड लेंथवर बॉल मात्र पिच झाला तर पिकअप शॉट, ऑन साइडला फटका फसला, टायमिंग प्रॉपर करू शकले नाहीत अमित पाटील आणि एलिव्हेशन देखील कमी पाहायला मिळालं। आणि जे जाळं विणलं होतं पहिल्या बॉलसाठी पॉवर प्लेचं हे पगले षटक आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यामध्ये कमतरता भासली ताकदची देखील आणि टायमिंग देखील प्रॉपर करू शकले नाहीत अमित पाटील। हा अशा पद्धतीने पहिला धक्का सुहान 6-3-3 या टीमला, घनसोली टीमला हा पहिला धक्का 0 धावसंख्येवरती लागताय। काय सुरुवात, लाजवाब सुरुवात पाहायला मिळाली। सूर्यकांत मडवी बाळा
हा पगले षटक हाताळत असताना पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे आणि चांगली सुरुवात पाहायला मिळते या मॅचला देखील. मॅच क्रमांक 3 ऐरोली विपक्ष घनसोली सध्या सामना सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. टॉस मात्र जिंकला होता ऐरोली कोल्हावाड्यांनी. अभिजित जोशी आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय झाला आणि घनसोली टीमला त्यांनी बॅटिंगसाठी आमंत्रित केले. पहिलीच गोल्डन विकेट म्हणजे अमित पाटील मात्र सस्तात परतलेत आणि आता नंबर क्रमांक 3 वरती बॅटिंगसाठी आपल्याला बॅटर पाहायला मिळते स्ट्राईक एंडला. ओम पाटील पुन्हा एकदा बॉलर तयार. राईट आर्म द विकेट सूर्यकांत मडवी. यावेळेसचा देखील फटका फसलाय. हवेत बॉल आणि पकडला जातोय झेल आणि फलंदाज ओम पाटीलचा देखील संपलाय तो खेळ. फलंदाज बाद. बॅक टू बॅक दुसरी विकेट. 2 बॉलवर 2 विकेट पाहायला मिळत आहेत. इनफिल्डच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न. फटका हा देखील फसला आणि गडी क्रमांक हा दुसरा बाद झालाय. 2 गडी बाद. खराब सुरुवात. खराब क्रिकेट पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. सुहान 6-3-3 घनसोली या टीमच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतात. आता 4 क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. हर्ष म्हात्रे. आता जबाबदारी असणार आहे हर्ष म्हात्रेच्या खांद्यावरती कारण की 2 फलंदाज आता 2 बॉलवर बाद झालेत. म्हणजेच आता बॉलर आपल्याला हॅट्रिकवर पाहायला मिळतात आणि या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक कंप्लीट करतील का सूर्यकांत मडवी बाळा हा प्रश्नचिन्ह मैदानाच्या आतमध्ये. काय गोलंदाजी राहिले. पहिल्याच पॉवर प्लेचं पगले षटक आणि जी जबाबदारी टीमच्या कॅप्टननी दाखवली त्या जबाबदारीचं चांगल्या रूपांतर आपल्याला पाहायला मिळतंय. हॅट्रिक बॉल. यावेळेस देखील खोलात टाकलाय. परफेक्ट यॉर्कर. बुंद्यामध्ये टाकलेला बॉल आणि फक्त हलक्यात स्ट्रेट केला बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये आणि तिसऱ्या बॉलवर आता ही पहिली धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 2 गडी बाद 1 अशी धावसंख्या. सुरेख सुरुवात. लाजवाब षटकच्या वाटचालीवर सूर्यकांत मडवी. पहिले षटक हे पॉवर प्लेचं. आता या मोमेंटला आपल्याला पाहायला मिळते फिल्डिंग मध्ये बदल कारण की नवीन फलंदाज हर्ष म्हात्रे हॅट्रिक बॉल खेळत असताना खूप चांगला संयम दाखवला. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला आपल्याला हर्ष पाहायला मिळतात. बॉलर तयार. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न. फटका हा देखील फसलाय. भन्नाट वेग पाहायला मिळाला या बॉलवरती आणि बॅटची कडा लागून बॉल पुन्हा एकदा घोषांकी क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अशा पद्धतीने 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झाला. टीमची धावसंख्या धावफलकावरती फक्त 2. संघ अडचणीत सापडला पहिल्या षटकामध्ये आणि सूर्यकांत मडवी बाला यांनी पहिल्या षटकामध्ये बॅकफुटला ढकललाय. सुहान 6-3-3 घनसोली टीमला. पुढचा बॉल. यावेळेस देखील फुटवर्क नाहीये. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. हर्ष म्हात्रेचा हा फटका फसलाय. बॉल चालला विकेट किपर अभिजित जोशीच्या हातामध्ये आणि अजून एक डॉट बॉल पाहायला मिळाला. शेवटचा आता 1 बॉल शिल्लक. काय षटक राहील आतापर्यंत. तब्बल 2 धावा खर्च केलेत आणि 2 महत्वाचे फलंदाज बाद झाले त्या षटकामध्ये. बॉलर तयार. यावेळेस देखील डान्सिंग डाऊन विकेट स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. इनसाइड आपल्याला हा फटका खेळण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळाला हर्ष म्हात्रे आणि पुन्हा एकदा डॉट बॉल. अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि टीमची धावसंख्या धावफलकावरती 2 गडी बाद 2 धावसंख्या. कमालीचं षटक. लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळाली. सूर्यकांत मडवी एक्सपिरियन्स खेळाडू आणि आपला अनुभव मात्र दाखवला या मॅच मध्ये. चांगली गुणवत्ता देखील दाखवली या षटकामध्ये. पूर्णपणे पकड निर्माण आणि कुठलीही धावसंख्या करून देत नाही आतापर्यंत. अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. मैदानाच्या आतमध्ये टीमची धावसंख्या ती फक्त 2 आणि या स्पर्धेसाठी खास की स्कोरर ही युट्यूब वाहिनी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते युट्यूबच्या चॅनेलवर आणि आपण घरी बसल्या देखील क्रीडा स्पर्धा आपण पाहू शकता. 8 संघ तब्बल या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना दिसणार आहेत. अनिकेत म्हात्रे समर्थक आयोजित वागेश्वर चषकचं हे दमदार आयोजन. भव्य दिव्य दिवस रात्र ओरम क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तर त्याचबरोबर नुकतंच आगमन झाले असे आदरणीय अंकुश मडवी साहेबांचं देखील शुभ आगमन झालं. त्यांचं देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं देखील वागेश्वर चषक 2025 या पर्वामध्ये आपलं सहर्ष स्वागत. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपल्याला बॉलर पाहायला मिळतात.
हितेश कोटकर डावकुऱ्या त्याचे गोलंदाज आहेत. एक सीमर गोलंदाज आहेत. वेगवान गोलंदाज देखील पाहायला मिळतात. व्हेरिएशन देखील पाहायला मिळतं. अनेक स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ राहिला हितेश कोटकरचा. तो आपल्या बॉलिंग ट्रॅकला पाहायला मिळते. बॉल सोडून दिलाय. पंचांचा इशारा वाईट बॉल. चला वाईट +1 अशा 2 धावा मिळतील. पहिलाच बॉल हितेश कोटकरचा खराब पाहायला मिळाला. ऑप्शनच्या बाहेर हा बॉल. आणि स्ट्राईक एंडला आपल्याला बॅटर पाहायला मिळतात. हेमंत पाटील डेंजरस मॅन. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने खेचायचा प्रयत्न. लाईन कुठे तर मिस केली हेमंत पाटीलने आणि बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल सुरुवात या षटकाला. हेमंत पाटीलचा विचार केला तर नुकतीच GPL देखील संपन्न झाली घणसोलीच्या 40+ मैदानावरती. आणि घणसोली प्रीमियर लीग मध्ये उत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक त्यांनी पटकावलं. आणि काय खेळ केला त्या स्पर्धेमध्ये. संपूर्ण स्पर्धेमध्ये असे उत्तुंग षटकार पाहायला मिळाले. तोच हेमंत पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. वाघेश्वर चषक 2025च्या या तिसऱ्या मॅच मध्ये स्ट्राईक एंडला बॉलर तयार. यावेळेस देखील सोडून दिला बॉल. पंचांकडे दाद करतात पण पंच मात्र तटस्थ आहेत. अनुभव असलेले पंच आहेत. एक काळ त्यांनी देखील गाजवला असे उदय तांडेलजी सर मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये. स्क्वेअर अंपायर गुरुनाथ पाटील. खूप एक काळ त्या पंचांनी देखील गाजवलाय. भरपूर सारा अनुभव क्रिकेटचा. आणि अशा पद्धतीने डॉट बॉल पाहायला मिळाला. दुसरा डॉट बॉल. यावेळेस देखील हा प्रकार बॉल होता. पुन्हा एकदा बॅटची एज आणि बॉल मात्र यष्टनला धडकलाय. म्हणजे प्ले डाऊन झालेत. हेमंत पाटील कुठली धाव न करता सस्तामध्ये परतायत. तिसरा गडी माघारी. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सध्या ऐरोली संघ करतोय. पूर्णपणे बॅकफुटला ढकलून दिलंय. 6-3 घणसोली या टीमला. हेमंत पाटील देखील आता तंबूच्या आश्रयाला परतलेत. तिसरा गडी बाद झालाय 4 या धावसंख्येवरती. कमालीचे षटक हे देखील पाहायला मिळतंय. 4 ओव्हरची मॅच. पहिले षटक पाहायला गेलं तर सूर्यकांत मध्ये 2 धावा देत असताना 2 गडी बाद केले. या षटकामध्ये देखील हितेश कोटकर त्याच पावलावर पाऊल ठेवत असताना बॉलिंग करतायत. आतापर्यंत 3 बॉल हाताळलेत. 3 बॉल हाताळत असताना फक्त वाईडशी फक्त 1 धाव खर्च केले आणि 1 विकेट त्यांनी आता मैदानाच्या बाहेर दाखल केले. त्याचबरोबर नेक्स्ट मॅच साठी मी आवाज देईल. सारसोळे गाव 11 विपक्ष बोनकोडे गाव 11 टीम आपण रिपोर्टिंग करा प्लीज. नेक्स्ट मॅच सारसोळे विपक्ष बोनकोडे आपण रिपोर्टिंग करा. बॉलर तयार होतील. इथे स्ट्राईक एंडला डावकुऱ्या त्याचे बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. रितेश पाटील डावकुऱ्या त्याचे बॅटर आहेत. यावेळेस देखील अक्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. काय चेंडू पाहायला मिळाला. लाजवाब चेंडू. हितेश कोटकर यावेळेस डावकुरा हाताचे बॅटर आले. त्यानंतर त्यांनी बॉलिंग एंड मात्र चेंज केलाय. मागच्या वेळेस लेफ्ट आर्म राम द विकेट होते पण यावेळेस देखील एंड चेंज केलाय डावकुऱ्या हाताच्या बॅटर समोर. डॉट बॉल. खूप चांगला बॉल पाहायला मिळाला. पुढचा बॉल. यावेळेस देखील लॉफ्ट केला बॉल. फिल्डर आहेत पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल. बॉल चाललाय सर्व बाउंड्रीच्या बाहेर. खूप वेळानंतर 4 धावसंख्या आपल्याला धाव फलकावरती पाहायला मिळते. खूप चांगला स्ट्रोक लगवला जातोय. रितेश पाटीलच्या बॅटमधून हा क्रॅकिंग चौकार पाहायला मिळाला आणि चौकारच्या मदतीने टीमची धावसंख्या धावून पोहोचते आता 8 या आकड्यावरती. खूप चांगला फटका आणि रितेश पाटीलने अनेक विक्रम केलेत. खूप मोठमोठे फटके आम्ही देखील पाहिलेत. मॅच पाहत असताना अतिशय लांब षटकार त्यांच्या बॅटमधून पाहिलेत. ज्या वेळेस घणसोली टीमला धावसंख्येची गरज असते त्या वेळेस रितेश पाटील यांच्याकडे पाहिलं जातं आणि तोच चौकार मात्र त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचा बॉल या षटकातील. थोडंसं कान मंत्र थोडीशी चर्चा मात्र सूर्यकांत मडवी यांनी केली हितेश कोटकर सोबत. पुढचा बॉल तयार. बॉलर हितेश. यावेळेस ऑप्शनच्या बाहेर बॉल. वाईड यॉर्करचा प्रयत्न. बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये आणि अशा पद्धतीने 2 षटकाचा खेळ संपलाय आणि टीमची धावसंख्या धाव फलकावरती 3 गडी बाद 8 अशी धावसंख्या. मॅच मध्ये ऐरोली टीमने पकड जरूर निर्माण केले. घणसोली टीमच्या विपक्षमध्ये खेळत असताना बॅटिंग लाईनअप ढासळले. 3 गडी बाद आतापर्यंत बाद झालेत
आणि आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात रितेश पाटील आणि हर्ष म्हात्रे. जबाबदारी असणाऱ्या या मॅच मध्ये धावसंख्या करायची आपल्या टीमला. ऐरोली टीम सध्याच्या घडीला या आजच्या 2024-25च्या हंगामामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये अनेक स्पर्धा या टीमने जिंकल्यात. त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला खेळत असताना एक चांगली सन्मानजनक धावसंख्या धावफलकावरती बनवावी लागतील. येणारे बॉल शिल्लक राहते मैदानाच्या आतमध्ये 12 बॉल मध्ये कितपत मजल मारेल सुहान 6333 घनसोळी संघ हे देखील पाहण्यासारखे असेल. पण आता जबाबदारी हर्ष म्हात्रेवर आहे. संधी आहे हर्ष म्हात्रेकडे. त्या संधीचं सोनं देखील करावं लागेल या मॅच मध्ये. कारण की संघ अडचणीत आहे, संघ संकटात आहे आणि त्या संकटातून बाहेर काढण्याचं काम आता हर्ष म्हात्रे आणि रितेश पाटीलला करावं लागेल. बॉलर तयार होतील. मित भोईर पहिला बॉल, हा प्रकार बॉल उडवला, बॉल आउट ऑफ द पार्क. डीप मिड विकेटला क्लिअर करणारा हर्ष म्हात्रेच्या बॅट मधून हा धमाका. बॉल सरस सीमा पार, उत्तुंग षटकार. ज्या धावसंख्येची नितांत गरज होती सुहान 6333 घनसोली टीमला आणि तो षटकार मात्र हर्ष म्हात्रेच्या बॅट मधून पाहायला मिळाला. हा प्रकार बॉल पुल करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ फेकून दिलं षटकारासाठी. खूप चांगला षटकार पाहायला मिळाला हर्ष म्हात्रेच्या बॅट मधून आपल्याला. आता तिसऱ्या षटकात पहिल्या बॉलवर षटकार लागल्यानंतर थोडंसं दडपण आणि प्रेशर मात्र असणार आता मित भोईर वरती. मित भोईर मात्र डावकुऱ्याचे बॉलर आहेत. खूप मोठा बॉलिंग रनअप त्यांचा. पुन्हा एकदा दुसरा बॉल. यावेळेस हा बॉल देखील समोर उडवलाय. वर शॉट, बॉल सरळ साईड स्क्रीनच्या वरतून. पंचांचा इशारा, षटकार, बॅक टू बॅक दुसरा षटकार. का बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सध्या 2 बॉलवर 2 मॅक्सिमम. हर्ष म्हात्रे सेट ऑन अ फायर. मी जशा पद्धतीने उल्लेख केला की घनसोली संघ आता अडचणीत सापडलाय, अडचणीतून काढावे लागेल, संघर्ष करावा लागेल आणि ती हिंमत हर्ष म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मी नेक्स्ट मॅच साठी आवाज देईल. सारसोळे गाव 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळताना दिसतील बोनकोडे गाव 11. प्लीज टीम कॅप्टन टॉस साठी आपण आला असेल तर रिपोर्टिंग करा आणि इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस करणार आहोत. त्यासाठी दोन्ही टीमला विनंती करतोय. सारसोळे गाव विरुद्ध बोनकोडे गाव नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पण मैदानाच्या आतमध्ये का बॅटिंग करतात हर्ष म्हात्रे. 2 बॉलवर 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. तिसरा बॉल, तिसरा षटकार येईल का हा प्रश्नचिन्ह मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस खूप चांगला बॉल खोलात टाकला, बॅटची कडा, बॉल चला बिहाइंड विकेट किपर अभि जोशीला देखील बीट करून चालला बॉल एस्टनच्या मागे. म्हणजे सिंगल धाव मिळेल आणि सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 21. चांगली आता धावसंख्या झाली आहे. तिसरं षटक सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 3 बॉल मध्ये तब्बल 13 धावा आल्यात. पुढचा बॉल, यावेळेस फुलटस बॉल, बॅटची टॉपेज, मिडलला फिल्डर आहे, फेकी करतील. तत्पूर्वी सिंगल मात्र इथे कंप्लीट करतात. नाराज दिसतात हर्ष म्हात्रे कारण की फुलटस बॉल होता, प्रॉपर टायमिंग करू शकले नाहीयेत. बॅटच्या टो एंडला हा बॉल लागला आणि मिडॉनला चांगली फिल्डिंग म्हणजे सिंगल स्ट्राईक मात्र आपल्याला पाहायला मिळतात. रितेश पाटील आपल्याला पाहायला मिळतात. डावकुऱ्याचे फलंदाज आता त्यांच्या देखील बॅट मधून अखेरच्या 2 बॉलवर एखादा मोठा फटका घनसोलीच्या डागआउट मध्ये अपेक्षा करत असतील की आतापर्यंत 2 षटकार जरूर आलेत. 22 धावसंख्या धावफलकावरती आणि 2 बॉल शिल्लक. 5वा बॉल, बॉलर तयार. यावेळेस देखील स्विंग अँड मिस, बॅटची कडा लागलेत. पंच गुरुनाथ पाटील यांचा इशारा येतोय. बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये, सिंगल मिळते म्हणजे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस पाहायला मिळाला. बॅटची इनर साईड लागून चालला बॉल बिहाइंड विकेट किपर. सिंगल मिळते. शेवटचा 1 बॉल शिल्लक. तिसरं षटक प्रगतीपथावर आणि हा अखेरचा बॉल. टीमची धावसंख्या धावफलकावरती 23. 3 गडी बाद. चांगली पार्टनरशिप बिल्ड करतात आता. 16 धावसंख्येवर हर्ष म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतात. 5 धावसंख्येवर रितेश पाटील. यावेळेस हाफटेकर बॉल पुल केलाय. बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये. षटक क्रमांक 3 संपले. 3 षटकाचा खेळ संपला मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या धावफलकावरती सुहान 6333 घनसोली धावसंख्या पाहायला मिळते ते म्हणजे 24. आणि आता उर्वरित मैदानाच्या आतमध्ये खेळ शिल्लक राहिलाय 6 बॉलचा. छोटीशी टीम मीटिंग होणार कारण की हर्ष म्हात्रे आता सेट झालाय. 2 षटकार त्याच्या बॅटमधून, रितेश पाटीलच्या बॅटमधून 1 चौकार पाहायला मिळाला. आणि आता चर्चा नक्कीच होईल ऐरोली कोलीवाडाची कारण की 6 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहिलाय.
आणि 6 बॉलमध्ये त्यांना कमीत कमी रोखायचं आहे गंचोली टीमला. आणि पण हर्ष मात्रे तो मात्र प्रयत्न अपयशी करतील का ते देखील पाहण्यासारखं असणार आहे, कारण की 2 षटकार आतापर्यंत पाहायला मिळाले. जर का या षटकामध्ये 10-12 धावा आले तर नक्कीच 40+ पर्यंत गंचोली संघ जाईल. दुसऱ्या इनिंग मध्ये देखील मजेल या मॅच मध्ये. आणि शेवटच्या षटकामध्ये षटक क्रमांक हे 4थं आणि बॉलिंग ट्रॅकवर बॉलर आपल्याला पाहायला मिळतात. सोहम जोशी 4थ्या षटकामध्ये बॉलरला आपल्याला कॅप्टन आता या स्लॉगवरच्या षटकाची जबाबदारी सोहम जोशीवरती दिली आहे. सोहम जोशी बॉलिंग ट्रॅकवर, त्यांचा देखील खूप मोठा बॉलिंग रनअप. राईट आर्म राऊंड द विकेट, हाफ ट्रॅकर बॉल, उडवला बॉल हवेत, फिल्डर येत आहेत, त्या खाली पकडला जातो झेल आणि अखेर संपलाय हर्ष मात्रेचा खेळ. फलंदाज बाद. आपल्या टीमसाठी फार छोटी इनिंग देखील केली, चांगलं कॉन्ट्रीब्युशन राहिलं. हाफ ट्रॅकर बॉल होता, प्रॉपर टायमिंग करू शकले नाहीत हर्ष मात्रे, स्वतः नाराज दिसत आहेत. आणि फलंदाज बाद आपल्याला पाहायला मिळतात आपल्या स्क्रीनवरती. हर्ष मात्रे हा 4था धक्का घनसोली टीमला लागलाय. धावसंख्या 24 वरती. पहिल्याच बॉलवर विकेट देखील आले. सोहम जोशीला हे पहिलं यश मात्र प्राप्त झालं मैदानाच्या आतमध्ये. सोळा धावसंख्येची एक छोटीशी इनिंग हर्ष मात्रेची पाहायला मिळेल आपल्याला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत बॅटिंग साठी. संकल्प मात्रे ऑलराऊंडर आहेत. बॉलिंग देखील खूप चांगल्या पद्धतीची पाहायला मिळाली घनसोली प्रीमियर लीग मध्ये. यावेळेस वाघेश्वर चषक 2025 मध्ये आपल्याला बॅटिंग करण्यासाठी स्ट्राईक एंडला पाहायला मिळतात. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल, उडवला बॉल सरळ जाईल फिल्डरच्या डोक्यावरतून, फ्लाय होत हा षटकार, मस्ट नेडेड षटकार पाहायला मिळाला संकल्प मात्रेच्या बॅटमधून. पहिल्याच बॉलवर डगाटमधून सेट होऊन आलेत. पहिल्याच बॉलवर आक्रमण आणि षटकार आपल्याला पाहायला मिळाला. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावरती 30 लॉस ऑफ 4 विकेट. 4थं षटक सध्या प्रगती पथावर. पुढचा बॉल, यावेळेस देखील बॉल उडवला, बॉल हवेत, फिल्डर त्या खाली मिड ऑफ मध्ये येत आहेत आणि पकडला जातो झेल. आणि अशा पद्धतीने संकल्प मात्रेचा देखील खेळीचा अंत आपल्याला पाहायला मिळाला. जास्त वेळ सोहम जोशीने वेळ घेतला नाहीये. त्याच दरम्यान आकाश पाटील यांचं आगमन झालंय. अगदी त्यांचं देखील सरसे स्वागत आहे. वेलकम. स्वप्नील नाईक, लालू आपल्या देखील सरसे स्वागत आहे. या मंचावर आपल्या देखील सरसे स्वागत केलं जातं. आणि मी विनंती करतोय सासोळी टीम कॅप्टन आणि बोनकुडे टीम कॅप्टन प्लीज टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. प्रत्येक मॅचचा टॉस आपण इनिंग ब्रेक मध्ये केला. या मॅचचा देखील टॉस आपण इनिंग ब्रेक मध्ये केला जाईल. आणि प्रेक्षकांना सगळ्याच खेळाडूंना देखील सूचना असेल, मॅच सुरू असताना कोणीही बाईक मैदानाच्या आतमध्ये ये जा करू नका, जेणेकरून मॅच साठी अडथळा येतोय आणि धूळ उडली जाते. त्यामुळेच विनंती करतोय की कोणीही मैदानाच्या आतमध्ये गाड्या आणू नका, ही विनंती केली जाते. चला अनिकेत मात्रे समर्थक वागेश्वर चषक 2025 घमासान ओ टू कॉमेंट्री बॉक्स. यावेळेस बॉल क्लीन बोल्ड, खूप चांगला बॉल पाहायला मिळाला. सोहम जोशी काय कमबॅक राहिले, षटकार लगवल्यानंतर चला 2 बॉलवरती 2 विकेट येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज इथे देखील बाद होतील. 5वा गडी बाद. विकेट, षटकार, विकेट. 4 बॉल मैदानाच्या आतमध्ये झालेत. विनोद पाटील आता मैदानाच्या आतमध्ये, विनीत पाटील आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. सध्या हे शेवटचं षटक. स्लॉगवरच्या षटकामध्ये सोहम जोशी काय गोलंदाजी करतायत. षटकार लगवल्यानंतर चला हॅट्रिक बॉल सोहम जोशी आणि स्ट्राईक एंडला विनीत पाटील. नेक्स्ट बॉल, यावेळेसचा बॉल अपील करतायत. अपील फेटाळून लावले गुरुदेव पाटील आणि लेग बाईकचा इशारा करतायत. मिळते एक लेग बाईकची एक धाव आणि अशा पद्धतीने टीमची धावसंख्या धावून पोहोचेल 31, लॉस ऑफ 6 विकेट. आणि हा शेवटचा बॉल या इनिंगचा, म्हणजे टार्गेट सेट करणारा बॉल. एखादा मोठा फटका रितेश पाटील
आपल्याला स्ट्रायकिंगला पाहायला मिळतात, संघर्ष करतात. अखेरच्या बॉलवर जर षटकार मारला तर नक्कीच मजा येईल नेक्स्ट मॅच मध्ये. पण सोहम जोशी काय गोलंदाजी करतात, फक्त आणि फक्त 7 धावा आतापर्यंत खर्च केल्यात आणि 3 गडी बाद केले त्या षटकामध्ये. खूप चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत ऐरोली कोलिवाडा या टीमच्या या मॅच मध्ये. नेक्स्ट बॉल फुलटॉस बॉल ऑन साईडला. पुन्हा एकदा खेळाचा प्रयत्न, अपील करतायत, पुन्हा एकदा अपील मात्र फेटाळले. पुन्हा एकदा लेग बाईचा इशारा आणि अशा पद्धतीने संपला 4 षटकाचा खेळ आणि धावा लागतात धावफलकावरती. 4 षटकामध्ये बनवले जातात 32 आणि 33 धावाचं टार्गेट इथे सेट केलंय 4 षटकामध्ये. सुहान 6333 घनसोली या टीमने ऐरोली कोलिवाडा या टीमच्या विरोधामध्ये. दुसऱ्या इनिंगला होईल सुरुवात आणि जाऊया. चला टॉससाठी मी दोन्ही टीमचे कॅप्टन, सारस्वती टीमचा कॅप्टन प्लीज टॉससाठी या आणि बोनखोडे टीमचा कॅप्टन चला या. दीपक वैती आमच्यासोबत जॉईन होतील. चला बोनखोडे टीमचा कॅप्टन विघ्नेश टॉससाठी या आणि टॉस केला जाईल. मम्मीजी भोईर यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. चला मम्मीजी भोईर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल आणि दोन्ही टीम कॅप्टन बोनकोडे गाव वर्सेस सारसोळे गाव. आगरीकोळी चषक आणि आगरीकोळी खेळाडूंचा हा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतोय आणि दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जोडले गेलेत. दीपक वैती आणि विघ्नेश पाटील. ममित भोईर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. युवा समाजसेवकात त्यांचे शुभ हस्ते केलं जाईल टॉस आणि कॉल करतील दीपक वैती. हेड इज कॉल अँड कॉल इज टेल. विघ्नेश टॉस तुम्ही जिंकलाय, काय निर्णय असेल? फिल्डिंग करू. विघ्नेश कसं वाटतंय आज फ्लड लाईट मध्ये ही स्पर्धेचं आयोजन? एक रात्र का होणार पण ही स्पर्धा आहे, 8 संघांचा समावेश आहे, 50,000चं पारितोषिक आहे. कशी वाटली स्पर्धा आणि कशा पद्धतीने या आयोजनाबद्दल तू व्यक्त होशील? खूप चांगलं आयोजन केलंय, लाईट सुद्धा खूप चांगले आहेत आणि मजा येईल खेळायला. काय म्हणशील? आगरीकोळी चषक आहे, आगरीकोळी खेळाडूंना संधी मिळते. आज टीमच्या स्क्वॉड मध्ये सगळेच आगरीकोळी खेळाडू खेळताना दिसतील. या नवीन संकल्पनेबद्दल काय सांगशील? खूप चांगली संकल्पना आहे आणि सगळे आमचे छोटे छोटे पोरं आहेत खेळायला आलेत, ते त्यांना आम्ही प्रोत्साहित करू आणि चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. थँक्यू. दीपक तुम्ही जर दीपक बोलत नाही, थँक्यू. ममित भोईर देखील आमच्या सोबत जॉईंट होतील. ममित काय म्हणाल? आज अनिकेत म्हात्रे समर्थक वागेश्वर चषक ही स्पर्धा आहे, तुमचे परम मित्र आहेत, अगदी भरपूर वर्ष त्यांच्या सोबत आहात, त्यांचे विचार तुमचे विचार जुळले गेलेत. काय म्हणाल अनिकेत म्हात्रे यांच्याबद्दल आज व्यक्तिशा म्हणून, समाज कार्यकर्ता म्हणून आणि आज तुमचा मित्र म्हणून? अनिकेत म्हात्रे समर्थक वागेश्वर चषक 2025 स्पर्धेच्या आयोजनाबद्दल बोलाल तर उत्कृष्ट आयोजन त्यांच्याकडून नेहमीच होत असतं आणि यावर्षी जी आगरीकोळी संकल्पना समोर ठेवून 8 टीम ज्या आलेल्या आहेत, पुढच्या वेळेस 8च्या 24 कशा होतील याकडे आपल्या नवी मुंबईतील खेळाडूंनी थोडा सहभाग नोंदवला तर आपल्या नवी मुंबईतील खेळाडूंना स्टेज तर उपलब्ध होईल आणि आणखीन खेळ पण त्यांचा आपल्याला समजला जाईल. त्याच्यामुळे आणि आयोजनाबद्दल बोलाल तर गेली कित्येक वर्ष ते नाईट टुर्नामेंट भरवतात, त्याचा मी स्वतः साक्षीदार आहे. यापुढे ते भरवतील आणि अशाच त्यांना माझ्याकडून शुभेच्छा आणि आयोजनाबद्दल सर्व आयोजकांचं धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच मम्मीजी भोईर. आणि नुकताच टॉस झालाय, बोनकोडे टीम कॅप्टनने टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 4 ओव्हरचा सामना असेल, बोनकोडे वर्सेस सारसोळे. नेक्स्ट मॅच तुम्ही पाहणार आहोत. कमेंट्री बॉक्स मध्ये जाऊया आणि ऐकूया सुशांत पाठारे यांच्या वाणीतून या मॅचची कहाणी. धन्यवाद. थँक्यू सो मच विघ्नेश मडवी सर, आपण त्यांचा आवाज ऐकलात. खऱ्या अर्थाने नवी मुंबईमध्ये कुठेही जा, अमित नारायण म्हात्रे यांचं आगमन झालंय, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. समाजसेवक आपलं सहर्ष स्वागत. अमित पाटील आपण जर पाहिलं तर राज रिवा रॉयल्स गोठवली टीमचे संघ मालक,
प्रदीप म्हात्रे यांचे अगदी आणि त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. ते टायटल सॉन्ग देखील फार फेमस आहे, कोणाला घाबरत नाही. अमित पाटील आपलं सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम. ओ टू सुशांत. चला मॅचला होते सुरुवात. 33 धाव्याचं टार्गेट आणि नुकताच टॉस झालाय. टॉस जिंकलाय तो म्हणजे बनकोटे टीमने आणि पुढच्या मॅच मध्ये ते आपल्याला इलेक्शन मध्ये पाहायला मिळतील. खऱ्या तर टॅगलाईन आहे या स्पर्धेची, काहीतरी कर नवी मुंबई कर अशी टॅगलाईन या स्पर्धेची. यावेळेस सवाल लॉफ्ट केलाय, लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळाला. डीप मध्ये चांगली फिल्डिंग फेकी करतील तत्पूर्वी मात्र सिंगल आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. अभि जोशी आणि फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. श्रेयस पाटील साठी कॅच प्राइज झाले. कॅच जरी आपण पकडली तर 500 रुपये. मोनिश पाटील घनसोलीचे गोटरीचे जावई आहेत, त्यांच्याकडून 500 रुपयाचा कॅच प्राइज. यावेळेस बॉल लॉफ्ट केला, बॉल सरळ डीप स्क्वेअर लेगला क्लिअर करणारा उत्तुंग षटकार. अभि जोशीच्या बॅटमधून हा पहिला धमाका षटकार. 33 धाव्याचं टार्गेट या मॅच मध्ये आणि त्या 33 धाव्याच्या टार्गेटला उत्तर देत असताना अभि जोशीच्या बॅटमधून हा पहिला धमाका. अभि जोशी सध्या भन्नाट फॉर्म मध्ये सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात आणि विनीत पाटीलच्या विरोधामध्ये आक्रमण आपल्याला पाहायला मिळलं. षटकाराला षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या आता 8. यावेळेस बॉल लोअर फुल टॉस बॉल लॉफ्ट केला, बॉल सरळ डीप मिड विकेटला क्लिअर करणारा बॅक टू बॅक दुसरा षटकार. वन शॉट. दरम्यान अनिकेत म्हात्रे समर्थक इशाक अहमद खान इथे उपस्थित आहेत, त्यांचं सर्व समर्थकांकडून हार्दिक स्वागत. सगळ्याच मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे. वागीश्वर चषक 2025 अनिकेत म्हात्रे कट्टर समर्थक आयोजित वागीश्वर चषक 2025 हे भव्य दिव्य डे नाईट फॉर्मॅटला क्रिकेट 8 संघ या स्पर्धेमध्ये आगरी कोळी खेळाडूंना प्रोत्साहन चांगले प्लॅटफॉर्म अनिकेत म्हात्रे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि तब्बल 8 संघ आपल्याला या क्रीडांगणामध्ये या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना दिसत. मॅच क्रमांक सध्या 3 सुरू आणि दुसऱ्या पूर्वाधाराला सुरू आहे. 33 धावांचा पाठलाग करतायत. रवी मेहर सारसोळे यांचं सुद्धा अनिकेत म्हात्रे समर्थक वागीश्वर चषक 2025 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. 33 धाव्याला पाठमोरा करतायत ऐरोली कोलीवाडा टीम आणि काय लाजवाब सुरुवात पाहायला मिळाली. 2 बॉल मध्ये 2 षटकार म्हणजे आता पहिल्या षटकाचा खेळ अशा पद्धतीने संपलाय आणि मैदानाच्या आतमध्ये बनकोडे गावातील अनिकेत म्हात्रे यांचे खंदे समर्थक व आमचे परम मित्र सूरजजी म्हात्रे आज इथे उपस्थित आहेत. सर्व मंडळाकडून त्यांचं हार्दिक स्वागत. खूप दिवसाने आज सूरज म्हात्रे तुम्ही आज आमच्या व्यासपीठावर आलेले आहेत, त्याबद्दल आम्ही तुमचे चला पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि अभि जोशी वैयक्तिक 14 या धावसंख्येवरती खेळतोय आणि समीर त्यांच्या सोबतीला आहेत. खेळपट्टीवर सलामीची जोडी ऐरोली टीम कडून आणि 1 धावावरती खेळतात. पहिल्या षटकामध्ये 15 धावा. दुसरा षटक संकल्प पाटील आपल्याला बॉलिंग ट्रॅकवरती. पहिला बॉल हा ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, बॉल चाललाय बिहाइंड विकेट कीपर. सिंगल मिळते. सिंगलच्या सहाय्याने टीमची धावसंख्या धाव फलकावरती 16 या धावसंख्येवरती. सुरेख सुरुवात बॉलिंग करत असताना खूप चांगली बॉलिंग देखील ऐरोली टीमची पाहायला मिळाली आणि सुरुवात देखील लाजवाब पाहायला मिळते. अभि जोशीच्या बॅटमधून पहिले 2 षटकार मात्र विनीत पाटीलच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. 15 धावा तब्बल पहिल्या षटकामध्ये कुठून काढल्या आणि दुसरं षटक सध्या प्रगती पथावर बॉलिंग ट्रॅक वरती संकल्प पाटील आपल्याला पाहायला मिळतात. खूप मोठा बॉलिंग करणं संकल्प मात करा आणि अभि जोशी स्ट्राईक एंडला. हा ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. संधी निर्माण, स्क्वेअर लेग फील्डर पोहोचलाय, तिथे झेल झाले ड्रॉप. पकडो कॅच जीतो मॅच. इथे कॅच सोडले की मॅच सोडले, कारण की अभि जोशीच्या बॅट मधून तब्बल 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले आणि संधी मात्र निर्माण करून दिली होती संकल्प मात्रेने आणि मात्र स्क्वेअर लेगच्या फिल्डर कडून झाली चूक आणि मिळालं ते मात्र जीवनदान अभि जोशीला. 1 सिंगल मिळते. टीमची धावसंख्या धाव फलकावरती 17. पुढचा बॉल यावेळेस देखील हा ट्रॅकर बॉल हवेत, फिल्डर पोहोचतायत. हर्ष मात्रे चूक करतायत. कॅच झाले. पुन्हा एकदा ड्रॉप. दुसरी ड्रॉप कॅच आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची लाभ लागत नाहीये, म्हणजे 7 मात्र लाभत नाहीये. पहिली अभि जोशीची कॅच ड्रॉप झाली. यावेळेस समीरची देखील कॅच झाली ड्रॉप.
आणि यावेळेस दुसरी चूक मैदानाच्या आतमध्ये सोहान 6-3 गंचोलीच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. खराब क्रिकेट आणि मिळते ती सिंगल धाव. टीमची स्कोर धावसंख्या टोटल धावसंख्या बिनगडी बाद 17-18 धावसंख्या. पुढचा बॉल यावेळेस देखील हाफ ट्रॅकर बॉल पुल केलाय आणि तिथे मात्र फिल्डर आहेत अमित पाटील या टीमचा एक अष्टपैलू खेळाडू आणि बेस्ट फिल्डर ऑफ द टीम. त्याच्याकडून कुठली पद्धतीची होणार नाहीये चूक आणि पकडला जातो झेल. संपलाय अभिजोशीचा खेळ. का बॅटिंग केली पहिल्या षटकामध्ये. छोटीशी इनिंग आपल्याला पाहायला मिळेल. वैयक्तिक 16 धावसंख्येवरती बाद झाला अभिजोशी. 6 बॉल मध्ये 16 धावा बनवल्या आपल्या टीमसाठी. चांगलं कॉन्ट्रीब्युशन. 33 धाव्याचा पाठला करत असताना हिरोली संघ आणि 16 धावसंख्या 7 बॉल मध्ये बनवल्या आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळते. की स्कोरच्या माध्यमातून आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळाला अभिजोशी. वेल प्लेड. परंतु पहिला धक्का लागलाय टीम हिरोली टीमला. ते म्हणजेच 18 या धावसंख्येवरती 18 धावा फलकावरती आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुणाल जोशी आपल्याला पाहायला मिळतात. नंबर क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्यासाठी आलेत आणि आता 18 धावसंख्येवरती आहेत. 33 धावा फलकावरती आपल्याला बनवायचा सामना जिंकण्यासाठी. मॅच क्रमांक 3 सध्या या दिवस रात्री रजनीतली ही तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते. वागेश्वर चषक 2025च्या या पर्वातली तिसरी मॅच. पहिली मॅच जिंकली ती म्हणजेच यजमान टीमने म्हणजे गोठवली 11ने आणि दुसरी मॅच देखील जिंकली नेहरू 11 टीमने. मॅच क्रमांक 3 33 धावेचा टार्गेट बॉलर तयार होतील. संकल्प मात्रे. स्ट्राईक एंडला कुणाल. यावेळेस देखील हाफ ट्रॅकर बॉल भन्नाट वेगाने बॉल डिलिव्हर झाला. हलक्या हाताने फक्त दिशा दिली. फिल्डर येत आहेत. फेकी खराब आहे. तत्पूर्वी सिंगल मात्र कंप्लीट करतात. हर्ष मात्र चांगला बॅकअप देखील पाहायला मिळाला. सिंगल मिळते आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 19 वरती. बॉल शिल्लक राहिलेत मैदानाच्या आतमध्ये. या षटकातील एक म्हणजे तब्बल 13 बॉलचा काही शिल्लक राहिला आणि बनवायचा सामना जिंकण्यासाठी 14 धावा. 13 बॉल 14 शेवटचा बॉल. यावेळेस देखील अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर केट करायचा प्रयत्न होता. बॉल चालला बिहाइंड द विकेट किपर हेमंत पाटीलच्या हातामध्ये हा बॉल विकेट विसावला आणि अशा पद्धतीने 2 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि टीमची धावसंख्या धाव फलकावरती 19 धावा पाहायला मिळत आहेत. आता 12 बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहिलेत आणि बनवायचा सामना जिंकण्यासाठी 14 आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतात की स्कोरच्या माध्यमातून 12 बॉल 14ची गरज या मॅच मध्ये. नक्कीच मॅच मध्ये पलटवार करू शकतात. इथून जर या षटकामध्ये कन्सोली टीमने कमीत कमी 2-3 धावा खर्च केल्या आणि अग्रणी टीमला जर जकडून ठेवलं तर नक्कीच शेवटच्या षटकामध्ये आपल्याला मॅच मध्ये मजा येईल. आणि जर का या षटकामध्ये जर चूक केली गोलंदाजाने आणि चांगली बॅटिंग राहिली अग्रणी टीमची तर सहज ती मॅच जिंकतील आणि विजय संपादन देखील करतील या मॅच मध्ये. तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती अमित पाटील बॅटिंग साठी आले होते. ओपनिंगला पण पहिल्याच बॉलवर विकेट देऊन बसले होते. पण आता बॉलिंग ट्रॅक वरती संघ देखील अडचणीत पुण्याचा सापडलाय. घनसोली संघ अडचणीत आहे. संकटातून मधून आता काढावं लागेल बाहेर. अमित पाटीलला बॉलर तयार. यावेळेस बॉल पुल केलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत. विनीत पाटील बॉलवर येतील. तत्पूर्वी बॉल गाठले सीमारेषा. कावकॉर्नर क्लिअर करत चालला बॉल सीमारेषेच्या बाहेर. क्रॅकिंग चौकार पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवर अमित पाटीलवर आक्रमण काउंटर अटॅक आपल्याला पाहायला मिळालं. कुणाल जोशी याच्या बॅट मधून हा चौकार पाहायला मिळाला. जवळ या चौकाराने धावसंख्येचं अंतर मात्र कमी होत असताना आपल्याला पाहायला मिळालं. मैदानाच्या आतमध्ये बॉल शिल्लक राहिलेत आता 11 आणि बनवायचा सामना जिंकण्यासाठी 10. पुढचा बॉल त्यावेळेस देखील हाफ ट्रॅकर बॉल समोर उडवलाय. बॉल हवेत. क्षेत्ररक्षक पोहोचतील तत्पूर्वी बॉल गाठली पुण्याचा सीमारेषा. पंचांचा इशारा. षटकार लॉंग ऑफला क्लिअर करणारा हा बॅक टू बॅक दुसरा धमाका पाहायला मिळाला. कुणाल जोशीच्या बॅटमधून हा षटकार आणि या षटकाराने जवळजवळ मॅचचं पूर्णपणे चित्र मात्र क्लिअर झालं. मॅच क्लिअर केली या षटकाराने. काय सुपर स्ट्रोक पाहायला मिळाला कुणाल जोशीच्या बॅटमधून. पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर षटकार आणि आता बनवायचा सामना जिंकण्यासाठी 4 धावा आणि बॉल शिल्लक राहिलेत मैदानाच्या आतमध्ये 10. खूप चांगला खेळ. ऐरोली संघ
करतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये. यावेळेसचा बॉल देखील उडवला, बॉल पूर्ण एकदा हवेत. काय फटका खेळला आणि अशा पद्धतीने सामना क्लिअर झालाय आणि सामना जिंकला या षटकाराने. टीम ऐरोली टीमने अभिनंदन. आणि काय खेळ राहिला आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळतात. कुणाल जोशी 3 बॉलवर जवळजवळ सामना क्लिअर केला. 4 बॉलमध्ये 17 धावसंख्या बनवल्या आणि 14 धावसंख्या. हॅलो. दरम्यान प्रल्हाद म्हात्रे 40+ गोठवलीचे एक लेजंड खेळाडू यांचं सुद्धा इथं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. कृपया त्यांनी व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. हॅलो. अक्षय धर्मा म्हात्रे यांनी सुद्धा कृपया करून व्यासपीठावर यायचंय. अनिकेत म्हात्रे समर्थक हे तुमचं हार्दिक स्वागत करतायत. चला सामना जिंकला अशा पद्धतीने टीम ऐरोली टीमने आणि पुढच्या फेरीमध्ये त्यांनी प्रवेश केलाय. आणि नेक्स्ट मॅच साठी आपल्या समोर जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथं मॅच रंगली जाईल. एका बाजूला आपल्याला बोनकोडे गाव आणि दुसऱ्या बाजूला सारसोळे गाव पाहायला मिळतील आणि त्या मॅच